अकोले तालुक्यात सध्या 2024च्या विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून अनेक भावी उमेदवार व आजी माजी आमदार यांनी सध्या मतदारसंघाची बांधणी व तयारी केली आहे। आमदार किरण लहामटे यांच्याकडून तिरंगा जनसंवाद यात्रेचे आयोजन केले असून ही सध्या अकोले तालुक्यातील विविध भागात जाऊन जनसामान्य माणसांची प्रतिक्रिया व आपल्या कामाचा आढावा जनतेसमोर मांडत आहे। त्यांच्या या रॅलीस ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळतोय। तर माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अकोले तालुक्यात विभागावर कार्यकर्ता मेळावा आयोजन केलं असून त्यांनाही कार्यकर्त्यांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे। पक्ष असो वा नसो, चिन्ह मिळो ना मिळो, पण तुम्ही लढा असा सूर त्यांच्या समर्थकांकडून आळवला जातोय। त्यांना 2019 साली सोडून गेलेले अनेक कार्यकर्ते सध्या त्यांच्याकडे परतत असल्याचं दिसून येते। तर आदिवासी समाजाचे युवा नेते मारुती मेंगाळ यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपलं विजन अकोले तालुक्याच्या जनतेसमोर ठेवायला मांडायला सुरुवात केली असून 50,000 घरकुले अकोले तालुक्यात आणून बेघर कुटुंबांना देणार असल्याबरोबरच त्यांनी भंडारदरा धरणावर जलपूजन करताना आदिवासी भागातील गावांना पिण्याचं पाणी आणि शेतकरी वर्गाला शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणार असल्याचं म्हटलं आहे। त्यांनी आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात आपली ताकद ही विधानसभेच्या तोंडावर दाखवून दिली आहे। तर काँग्रेस पक्षाचे युवा नेते सतीशदादा भांगरे यांनी आपल्या कार्यकर्ते व समर्थक यांच्या वैयक्तिक भेटीगाठी उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत। सतीशदादा भांगरे यांना काँग्रेस पक्ष वरिष्ठ पदाधिकारी यांनी विधानसभेची तयारी करायला सांगितल्याची चर्चा सुरू आहे। महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे। तर स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांचे पुत्र युवा नेते अमित भांगरे हे शरद पवार गटाचे भावी उमेदवार समजले जात असून त्यांनी अकोले तालुक्यात घोंगडी बैठका चालू केल्यात। त्यांच्या मातोश्री सुनीताताई भांगरे यांनी वैयक्तिक भेटीगाठी घेत मतदारसंघाची बांधणी सुरू केली आहे। सुनीताताई भांगरे यांच्याकडून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून पाहत असताना त्यांनी माझ्या अमितला पदरात घ्या अशी भावनिक हाक दिली आहे। यामुळे सुनीताताई भांगरे या उमेदवारी न करत आपल्या मुलासाठी मत मागणार असल्याचं दिसत आहे। अलीकडे झालेल्या आदिवासी दिनाप्रसंगी कम्युनिस्ट पक्षाचे समजले जाणारे उमेदवार तुळशीराम कातोरे यांनी अमित भांगरे यांना साथ द्यावी लागेल असं वक्तव्य केल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत। तर शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार समजले जाणारे मधुकरराव तळपाडे यांनी शिवसेना पक्ष कार्यकर्ते व अकोले तालुक्यातील जनतेशी कंशी भेटीगाठी सुरू केल्यात। शिवसेना पक्षाची मोठा मतदारांचा भरणा हा अकोले तालुक्यात असून ग्रामीण भागातील शिवसैनिक आपले मत आपल्या उमेदवाराला सोडून कधी टाकताना यापूर्वी अकोले विधानसभेच्या लढाईत कधी दिसून आलं नाही। अकोले तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यांचा मोठा भरणा आहे। आता हे सामाजिक कार्यकर्ते ही राजकीय विरोध विविध पक्षांना करताना दिसत आहेत। तर संदीप दराडे व काही सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून पुरोगामी महाराष्ट्र बचाव योजनेचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी विधानसभेच्या तोंडावर सर्वच भावी उमेदवार व नेते यांनी आपापल्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे। महायुतीत होईल किंवा महाविकास आघाडी एकत्र लढेल किंवा नाही हे पुढे ठरण्यापेक्षा प्रत्येक उमेदवार गुडघ्याला वाशिंग बांधून बसलाय। तर येणाऱ्या काही 20 ते 25 दिवसात अकोले तालुक्यात अनेक राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अनेक उमेदवार हे छुप्या पद्धतीने विविध राजकीय भेटीगाठी घेत असून आपले राजकीय भविष्य ठरवत आहे। मात्र या सर्व इच्छुक उमेदवारांच्या भाऊ गर्दीत 2024चा आमदार कोण होणार हे अकोले तालुक्याची जनता ठरवणार आहे। यामुळे तो जनमतात तोच सर्वसामान्य माणसाच्या मनात असंच काही चित्र 2024च्या विधानसभेत दिसेल। न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोले।